नमस्कार सर्वांना। आज मुलांना खायचं होतं पापड, तर इथे 4 ते 5 पापड घेतलेले आहेत। गॅसवरती तवा गरम करायला ठेवायचे, त्यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे। त्यावर पापड आहे तो छान असा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी। पापड आहे तो असं छान कडेनी चमच्यानी दाबून दाबून म्हणजे तो चांगला व्यवस्थित सगळीकडून भाजला जाईल। पापड आहेत ते भाजून झालेत, काढून घेऊया। त्याच तव्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं। मूठभर खारे शेंगदाणे भाजून घ्यायचे तुपावर। एका भांड्यामध्ये भाजले पापड घेऊन त्याचा चुरा करून घ्यायचे। त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे। बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली काकडी, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, धणे जिरे पावडर, चाट मसाला, लाल मिरची पावडर पाव चमचा घालून घ्यायचे। बारीक शेव, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। मुलांना आवडेल असा मसाला पापड चाट तयार आहे। नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।